नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. कन्सेप्ट इज पॉवर ही जी आपली सिरीज आहे त्याला जो तुम्ही चांगला प्रतिसाद देताय ते बघून मला खूप आनंद होतोय. या सिरीजमध्ये आपण काय करतोय की प्रत्येक वेळी तुम्हाला एक चॅप्टर घेऊन येतोय, एक टॉपिक घेऊन येतोय आणि त्याला माझ्या पद्धतीने कसं टॅकल करायचं हे मी तुम्हाला शिकवतोय, जेणेकरून तुमची एक्स मधून सुटका व्हावी, फॉर्म्युल्यातून सुटका व्हावी आणि परीक्षेमध्ये कसा जरी प्रश्न विचारला तरी तो तुम्हाला सोडवता यावा. ह्याच्यात खंड न पडता ही सिरीज आपली सुरू आहे. आठवड्यातून तुम्हाला 6 लेक्चर तरी येत आहेत आणि प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला भेटतंय आणि ते तुम्ही कमेंट करून सुद्धा मला सांगताय, हे सुद्धा मला बरं वाटतंय. आणि तुम्ही अशाच कमेंट करत राहा. हे लेक्चर तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा, याची लिंक शेअर करा, ठीक आहे. व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपमध्ये टाका. सगळ्यातपर्यंत तुम्ही मनापासून बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, काहीतरी चांगलं लिहा, कमेंट करा, सजेशन द्या. तुम्हाला ज्या गोष्टी पुढे पाहिजेत त्या सजेशन द्या. ते सगळं आपण तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, ठीक आहे. आता कारण मी फुल टाइम टीचर आहेच, आतापर्यंत स्टुडंट प्लस टीचर असेल तर स्टुडंट तर मी आयुष्यभर राहणार आहे, पण आता पूर्ण वेळ शिक्षणासाठी देतोय तर मी तुम्हाला काही ना काहीतरी घेऊन येणारच आहे. आणि ते जर तुम्ही सजेशन दिलं तर त्याप्रमाणे आपण वर्क करू. तर कन्सेप्ट इज पॉवर या आपल्या सिरीजचा हा आजचा टॉपिक आहे, तो म्हणजे रेशो. तर त्यातला मी असा एक टाईप निवडलाय की जो तुम्ही खूप किचकट पद्धतीने शिकताय, एक्सच्या मेथडने सोडवताय आणि खूप लेंदी उत्तरं तयार करताय. तर त्याच्याऐवजी एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने शिका, तुम्हाला हा टॉपिक खूप सोपा वाटेल. माझी मोठी बॅच ज्यांनी घेतलेली आहे त्यांना माहीत आहे मी रेशोतून सगळे टॉपिक कव्हर करतो. रेशोतून पुढे एजेस, पार्टनरशिप, मिक्सचर, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, SIC आहे, वर्क टाइम, स्पीड टाइम, डिस्टन्स, सगळं मी रेशोनं करतो. तर ते रेशोनं कसं करायचं त्यातलंच काहीतरी टाईप मी आज तुमच्यासमोर घेऊन येतो, ठीक आहे. तर थोडीशी माहिती देतो. उद्याची बॅच आहे ही, उद्या 25 एप्रिल, आज संध्याकाळी 5 वाजता हे लेक्चर तुम्हाला बघायला मिळत असेल. तर 25 एप्रिलची बॅच आहे, 1 डे रिव्हिजन बॅच आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ताची, आणि मेन्स लेवलची बॅच आहे ही. म्हणजे गट ब आणि क याच्या मुख्याला जे आहेत त्यांनीच फक्त ही उद्याची बॅच ऑफलाईन अटेंड करा. त्यांनीच फक्त ही उद्याची बॅच ऑफलाईन अटेंड करा, कारण आपल्याकडे लिमिटेड सीट्स आहेत. ॲज ऑफ नाऊ हे लेक्चर जोपर्यंत तुम्ही बघताय तोपर्यंत 4 ते 5च जागा बाकी असणार आहेत. 37-38 ॲडमिशन झालेले आहेत. 45ची आपली कपॅसिटी आहे, तर 7-8 जागा शिल्लक असतील. ऑफलाईन ज्यांना करायचे आहे त्यांनी हे ॲडमिशन घेऊ शकता. माझा नंबर आहे हा, याच्यावर पेमेंट करून तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ID. तर 25 एप्रिलची बॅच आहे ही सकाळी 8 वाजता उद्या सुरू होणार आहे. थोडक्यात मी एक अनाउन्समेंटच देतोय माझ्या विद्यार्थ्यांना पण ज्यांनी ॲडमिशन घेतलंय. सकाळी 8 म्हणजे 8लाच आपली बॅच सुरू होते आणि संपेल किती त्याचं टायमिंग काही फिक्स नाही आहे. तर उद्या 8 वाजता याची फी आपण 299 रुपये, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी 350 रुपये, वर्कशीटचे फक्त एक्स्ट्रा 50, त्याच्यातून मला काहीही मिळत नाही. अशा पद्धतीची बॅच आहे. बेसिक कंटेन याच्यात घेणार नाही, नो बेसिक एक्झाम ओरिएंटेड. परीक्षेला काय येतंय आणि जर एखादा प्रश्न परीक्षेला येतो तर त्याच्या अवतीभोवतीनं अजून काय काय परीक्षेला येऊ शकतं हे सगळं मी याच्यात सांगणार आहे. आणि प्रिडिक्शन, त्यालाच मी म्हणतोय की परत काय पडू शकेल, कन्सेप्ट क्लिअर करून देणार आणि सगळं सॉल्व्ह विदाउट फॉर्म्युला कसं असेल ते. पत्ता काय आहे, एज्युकल्चर, 2रा मजला, मंत्री हाईट्स, दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ, अप्पा बळवंत चौक, पुणे 030, ठीक आहे. तर हा आपला पत्ता आहे. तुम्हाला काही अडचण आली तर हा ऑफिसचा नंबर पण आहे, हा माझा नंबर पण आहे, तुम्ही याच्यावर मला कॉन्टॅक्ट करू शकता. पण ज्या पोरांना बेसिक पण पाहिजे असेल थोडंफार आणि मेन्स लेवल ही बॅच पण पाहिजे असेल तर ह्या बॅचमध्ये 1 डे रिव्हिजन, अंकगणित, बुद्धिमत्ता उद्याच बॅच आहे ही, मेन्स लेवलचीच फक्त होणार आहे. पण त्यांना हा जो बेसिकचा कंटेंट आहे तो रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळून जाईल. त्यामुळे आपण याची फी 500 रुपये ठेवलेली आहे. याच्यामध्ये फास्ट ट्रॅक बॅच 2, फास्ट ट्रॅक बॅच 3 हे जे 2 माझे प्रिलिम्स आणि मेन्सच्या बॅचेस आहेत ते सुद्धा ह्यात देतोय आणि ही सुद्धा बॅच याच्यात देतोय. फक्त हे जे बेसिकचे लेक्चर आहेत ते 2 आणि 3चे फास्ट ट्रॅक बॅचचे ते रेकॉर्डेड फॉर्मॅट ॲपमध्येच असणार. ऑफलाईनला तुम्हाला मेन्स लेवल एवढंच शिकवलं जाणार आहे, बाकी सगळं सेम टू सेम. हा थोडासा मी तुम्हाला उद्यासाठीचं जे आहे ते सांगितलं, संध्याकाळी 5ला सांगतोय. पण असं पण मला 5-6 ॲडमिशनच फक्त आता पाहिजेत, त्यानंतर आपले क्लास फुल होऊन जातो 45 विद्यार्थ्यांचा. त्यामुळे बाकीच्या सगळ्यांना ऑनलाईन घेण्यासाठी मी फक्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ऑनलाईनला वर्कशीट ॲपमध्येच मिळून जाते PDF, ते तुम्ही व्यवस्थित प्रिंट करायचं. एक लेक्चर कितीही वेळा बघू शकता. याची व्हॅलिडिटी 60 दिवसांची आहे. 25 एप्रिलची बॅच ॲपला 26 किंवा 27 एप्रिलला अपलोड होते व्यवस्थित पद्धतीनं. त्यानंतर तिथं तुम्हाला लेक्चर दिसायला सुरुवात होतील, ठीक आहे.
चला, तर हे एक मला सांगायचं होतं. डाऊट असेल तर माझ्या या नंबरवर कधीही मला विचारू शकता. आपल्या कामाला सुरुवात करू आपण. रेशोचा एक टाईप घेतलाय मी की ज्याच्यात जे तुम्ही एक्स वापरता ते एक्स आता आपण वापरायचं नाहीये. फक्त 4 स्टेप लक्षात ठेवायच्या. फक्त 4 स्टेप लक्षात ठेवायच्या. सगळ्यात पहिली स्टेप, रेशोचं गणित आहे. रेशोचं गणित आहे तर ॲझ्युम करायचं असतं. हे एक लक्षात ठेवायचं. ॲझ्युम करायचं. दुसरं काय लक्षात ठेवायचं, काय ॲझ्युम करायचं. काय ॲझ्युम करायचं तर ज्याच्याशी कंपॅरिझन केलंय ते ॲझ्युम करायचं. ज्याच्याशी कंपॅरिझन केलंय ते ॲझ्युम करायचं. आणि तिसरं, किती ॲझ्युम करायचं, हा तिसरा प्रश्न विचारायचा. किती ॲझ्युम करायचं तर छेद ॲझ्युम करायचा. काय ॲझ्युम करायचा, छेद ॲझ्युम करायचा. एवढे 3 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले तर तुमची एक्स पासून सुटका होईल, फॉर्म्युला पासून तुमची सुटका होईल. सगळ्यात पहिल्यांदा रेशोचा प्रश्न आहे, ॲझ्युम करायचं. काय ॲझ्युम करायचं, ज्याच्याशी कंपॅरिझन करतोय ते ॲझ्युम करायचं. आणि किती ॲझ्युम करायचं, छेद ॲझ्युम करायचा. कळला प्रश्न? ठीक आहे. आता जेव्हा आपण हे पहिल्या प्रश्नाला वापरू तेव्हा तुम्हाला हे एकदम व्यवस्थित पद्धतीने कळेल. मी तुम्हाला गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलून टाकेन. ठीक आहे. गणित हा सोपा विषय आहे. पेपरमध्ये प्रश्न आल्यानंतर करायचा विषय आहे, ना की आपण रट्टा मारलेली उत्तर करायचा विषय. फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करून उत्तर काढायचा विषय नाही. आधी समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. प्रश्न काय बघा, एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. म्हणजे एकूण सदस्यांपैकी 2/3 सदस्य स्त्री आहेत. म्हणजे एकूण सदस्यांसोबत कंपॅरिझन केलंय. एकूण सदस्यांच्या 2/3 म्हणजे अजून कोणाला करणार, सदस्याला. आणि किती अजून करणार रे, छेद. मग इथे किती आहे, 3. पण जसं मी प्रश्नाकडे बघतोय तर पुढे मला अजून एक छेद दिसतोय. इथं छेद किती आहे, 4. मग असे 2-2 छेद आले तर दोन्ही छेदांचा गुणाकार पण अजून करा तुम्ही. दोन्ही छेदांचा गुणाकार अजून करू म्हणजे काय, 4 त्रिकोण 12. मग मी माझे एकूण सदस्य किती पकडणार, 12. इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर आता प्रश्न वाचायचा. पहिल्यांदा अजून केलं. काय अजून केलं, ज्याच्याशी कंपॅरिझन करतोय ते सदस्यांशी. आणि किती रे, छेद. एक छेद असेल तर तो छेद, मल्टिपल असतील तर त्यांचा गुणाकार. 3 चौक 12. अजून एक असतं तर त्याचा पण गुणाकार केला असता आपण. तर एकूण 12 सदस्य आहेत. कोणाच्या भाषेत, आपल्या. ॲझ्युम केलंय ना, आपली भाषा. 12 सदस्य. आता प्रश्न वाचायचा. 2/3 सदस्य स्त्री आहेत. याच्यापैकी 2/3 कोण आहेत, स्त्रिया. मग 12चं 2/3 कसं करतो, 12 गुणिले 2/3. साईडला आत्ता लिहितोय, नंतर तोंडी शिकवतो. 3 चौक 12, 4 दुनी 8. कसं करायचं तोंडी, 3 चौक 12, 4 दुनी 8. 8 सदस्य कोण आहेत, स्त्रिया. परत पुढे पुरुष सदस्यांपैकी, आता 12 पैकी 8 स्त्रिया झाल्या तर 4 कोण असणार आहेत, पुरुष. आणि त्यांनी काय म्हटलंय, पुरुष सदस्यांपैकी 1/4 काय आहेत रे, विवाहित आहेत. 1/4 काय आहेत, विवाहित. म्हणजे ह्या 4च्या 1/4, 4चं 1/4 किती असते, 1. एक सदस्य काय पुरुषांचा, विवाहित आहे. विवाहित आहे. आता त्यांनी काय सांगितलंय, पुरुषांपैकी 9 अविवाहित आहेत. मला सांगा, 1 विवाहित असेल तर 4 पैकी 1 विवाहित आहे, तर 3 काय आहेत रे, अविवाहित आहेत. 3 काय आहेत, अविवाहित. पण त्यांच्या भाषेत किती आहेत रे, 9 अविवाहित आहेत. त्यांच्या भाषेत किती, 9 अविवाहित. म्हणजे आपल्या 3ला ते किती म्हणतायत, 9ची किंमत करतायत. मग मला सांगा, आपल्या 3ला 9ची किंमत करत असतील तर आपल्या 1ला कितीची करतील, 3ची. कसं करायचं, डिवाइड करायचं, 9/3 करायचं. 3 युनिटला 9 आहेत तर 1 युनिट म्हणजे 3. आता तुम्ही काय पाहिजे ते काढू शकता. काय विचारले तर त्या समितीतील सदस्याची एकूण संख्या किती. समितीत सदस्य किती आहेत, 12. कोणाच्या भाषेत, आपल्या. पण त्यांच्या भाषेत आपल्या 1ला 3 म्हणतायत तर आपल्या 12ला काय म्हणतील, 12 त्रिक 36. समितीतील सदस्य किती, 36. एकदा रिकॅप करतो. आता 20-25% कळालं असेल. रिकॅप केल्यावर 50% कळेल. आणि पुढचं एक्झाम्पल जेव्हा घेऊ तेव्हा तुला 100% कळून जाईल. पाहूया. बघा, पहिल्यांदा काय म्हटलेलं, ॲझ्युम करायचं. ज्याच्याशी कंपॅरिझन करते त्याला ॲझ्युम करायचं. किती ॲझ्युम करायचं, छेद ॲझ्युम करायचं. एका समितीतील 2/3 सदस्य, सदस्यांसोबत कंपॅरिझन करताय, छेद ॲझ्युम करणार. 3 करणार, पण पुढं पण एक फ्रॅक्शन दिसतोय आपल्याला, इथं आणि इथं. मग 3 आणि 4 दोघांचा छेद किती झाला, 3 आणि 4 म्हणजे 4 त्रिकोण 12 ॲझ्युम करा. या 12 पैकी त्यांनी काय सांगितले, 2/3 सदस्य स्त्री आहेत. 12चं 2/3 काढलं, 8 स्त्रिया. 12 पैकी 8 स्त्रिया असतील तर 4 कोण असणार, पुरुष. परत पुरुषांपैकी, पुरुष सदस्यांपैकी 1/4 काय तर विवाहित. म्हणजे पुरुष 4चं 1/4 1 विवाहित आहे. 4 पैकी 1 विवाहित तर 3 अविवाहित. कोणाच्या भाषेत, आपल्या.
त्यांच्या भाषेत किती अविवाहित आहेत 9. म्हणजे आपल्या 3ला ते काय म्हणतायत 9 म्हणतायत, तर आपल्या 1ला किती म्हणतील 3. मग आपल्या 1ला 3 असेल तर 12ला किती, 12 त्रिक 36. समितीत एकूण सदस्य किती होते 36. आता 50% कळालं असेल. ठीक आहे. आता ह्याच्यानंतरचं एक गणित घेऊ, ते तर तुम्हाला मग 100% कळून जाईल आणि त्यानंतर तुम्ही सोडवायचे एक्झाम्पल्स. पहा, हे गणित घेऊ आपण. संपतने आपल्या शेताच्या 1/3 भागात काय लावला, ऊस. 1/4 भागात काय लावला, ऊस शेताच्याच. आणि उरलेल्या भागात काय लावला, 25 एकरात ज्वारी. मग अजून काय करायचंय, शेतासोबत कंपॅरिझन केले तर शेताला अजून करायला लागणार किती, अजून करणार छेद. छेद किती आहेत आपल्याकडे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, म्हणजे 3 चौक 12. संपतकडे शेत किती आहे 12. त्याचं 1/3 भागात त्यानं काय लावलाय रे, ऊस लावलाय. 12चं 1/3 किती असतं 4, म्हणजे 12 एकर शेत पकडलं तर 4 एकरात ऊस लावला. 1/4 भागात भुईमुग लावला. 1/4, 12चं 1/4 किती असतं 3, म्हणजे 12 पैकी 3 भागात भुईमुग लावला. मला सांग 12 पैकी 4 भागात लावलं, 3 भागात लावलं, म्हणजे टोटल 7 भागात लावलं. उरले किती भाग, 5 भाग. पण त्यांच्या भाषेत किती उरले, उरलेल्या भागात 25 एकर उरले. 25 एकरात त्यानं काय लावली आहे, ज्वारी लावली आहे. म्हणजे त्या 25 एकराला आपल्या भाषेत आपण किती म्हणतोय 5. म्हणजे ह्या 5ला 25 तर 1ला किती 5. 1ला किती 5. मग 1ला 5 तर ह्या 12ला किती रे, 12 पंचे 60. संपतचं शेत किती एकर होतं 60 एकर. कळलं का, कसं वाटतंय आता. आपल्याला 2 छेद माहित आहेत, 2 छेद माहित होते. इथं इथं काय छेद आहे 3, इथं किती आहे 4. अजून काय करणार 12. 12चं 1/3 4, 12चं 1/4 3, 4 आणि 3 7. 12 पैकी 7 भागात ऊस आणि भुईमुग लावला. उरला किती भाग 5. 12तून 7 गेले 5 उरले. ह्या 5 भागात ज्वारी, पण त्यांच्या भाषेत ज्वारी किती लावली आहे 25. मग आपल्या 5ला 25 तर आपल्या 1ला किती 5. विचारले काय, संपतचे शेत 1 म्हणजे 5 एकर आहे, तर 12 म्हणजे 12 पंचे 60 एकर. ऑप्शन नंबर 2. कळलं. हां, 80-90% कळलं. अजून तुम्हाला ह्याचं महत्त्व कळालं नसेल, आता ह्याचं महत्त्व कळेल पुढच्या गणितात. हे गणित बघा, हे गणित बघा. ठीक आहे. काय आहे, अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला. अजून करायचंय. काय म्हटलंय, पगाराचा. कोणाशी कम्पेअर केले, पगाराशी. म्हणजे काय अजून करणार, पगार किती अजून करणार, फ्रॅक्शन मला एकच दिसतोय, म्हणजे काय रे 5. म्हणजे मी अमितचा पगार काय अजून करणार 5. माझ्याकडून शिकण्याआधी तुम्ही आजपर्यंत काय करताय रे, असं गणित दिसलं रे दिसलं काय करणार, अमितचा पगार X पकडू, हो की नाही हो की नाही. आता ॲटलिस्ट ते तर बंद करतोय आणि त्याने किती किचकट होतोय तुझं तुला माहित आहे. आता बघ, अमितचा पगार आता मी किती पकडला 5. छेद पकडायचा आहे. 5 पैकी 3 रुपये त्यानं काय दिले रे घरी. 5 रुपये पकडला तर 3 रुपये घरी दिले. 3 रुपये घरी दिले तर उरले किती 2. परत उरलेल्याच्या, म्हणजे ह्या उरलेल्याच्या हिस्स्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. या 2 पैकी निम्मा म्हणजे 1 कुठे केला शेतीसाठी, आणि उरला किती 1. परत उरलेल्यापैकी निम्मा मुलाला दिला. याच्यापैकी निम्मा 0.5 कुणाला दिला, मुलाला, आणि उरलं किती मग 0.5 बाकीची रक्कम. आणि ही बाकीची रक्कम त्यानं कुठे केली रे, पोस्टात. ही कुठे केली रक्कम जमा, पोस्टात. पटलं. आता त्यांनी काय सांगितलंय, जर त्याने पोस्टात 600 रुपये जमा केले, जर त्याने पोस्टात 600 रुपये जमा केले, आपल्या भाषेत किती केलेत 0.5, पण त्यांच्या भाषेत किती केलेत 600 रुपये, तर त्याला अमितचा पगार विचारलाय. अमितचा पगार किती आहे रे 5. मग 0.5ला 600, ठीक आहे, तर 1ला म्हणजे ह्याची दुप्पट केली तर 1ला किती रे 1200. आणि आपल्याला काय पाहिजे पगार, 5ला किती रे, 1ला 1200 तर 5ला किती 12 पंचे 60, म्हणजे किती रे अमितचा पगार किती 6000. कसं वाटतंय, ठीक आहे कन्सेप्ट. मी पुन्हा सांगतोय, आपल्या मोठ्या बॅचमध्ये याला 2 तास लागतात शिकवायला. 2 तास. रेशोचं लेक्चर 6 तास चालतं आपलं. म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला जर परीक्षेच्या वेळी खुश व्हायचं असेल तर ट्रिक्स आणि हटके ट्रिक्स आणि लॉजिक आणि शॉर्टकट ह्याचा काय संबंध नसतो. तुम्हाला प्रॉपर मुळातून शिकायला लागतं. आणि एकदा मुळातून माझ्याकडून जर तू शिकला, तुला आयुष्यभरात गणित कधीच शिकावं लागणार नाही. तुला फक्त रिवाइज करायला लागणार, यूट्यूबचे माझे व्हिडिओ बघायला लागणार, बास.
दुसरं काहीच करायला लागत नाही, कारण मी रट्टा मारायला सांगतच नाही, मी फॉर्म्युला पाठ करायला लावतच नाही, मी फक्त गणित बघायला लावतो आणि कन्सेप्ट अप्लाय करायला लावतो. डन. चला पुढचा घेऊ आपण प्रश्न. बघा हा प्रश्न पहा. 3/4 पाण्याने भरलेल्या टाकीमधून 21 लिटर पाणी बाहेर काढले. आता टाकी 2/5 भरलेली आहे, तर टाकीची एकूण किती लिटरची क्षमता आहे? काय अजून करायचं आहे? टाकी किती अजून करणार? फ्रॅक्शन किती आहेत तुझ्याकडे? 2 फ्रॅक्शन आहेत. किती अजून करणार? मग इथं 4 आहे आणि इथं 5 आहे. किती अजून करणार? कमेंट मध्ये सांग. किती अजून करणार? 20 लिटरची टाकी अजून करणार. बरोबर. मग त्यापैकी 3/4 भरले पाण्याने, 3/4 पाण्याने भरले, म्हणजे 20चं 3/4, 4 पंचे 20, 5 त्रिक 15, 15 लिटर भरली. आणि परत शेवटी उरलंय किती? काय तर काढून टाकलं, 21 लिटरचं काढलं, 21 लिटर काढलं, त्याच्यामुळं उरलं किती रे? 21 लिटर काढल्यामुळे 2/5, 2/5 उरलं. म्हणजे काय रे? 5 चोक 20, 4 दुनी 8, 8 उरलं. बरोबर. आपल्या भाषेत आधी किती होतं? 15, आता किती उरलंय? 8. आपल्या भाषेत कितीनं कमी झालं? 7नं. पण त्यांच्या भाषेत कितीनं काढलंय त्यांनी? 21नं. मग मी असं म्हणू का आपल्या 7ला ते 21 लिटर म्हणतात? याचा अर्थ आपल्या 1ला ते 3 लिटर म्हणतात. मग विचारलंय काय? टाकीची क्षमता किती आहे? मग टाकीची क्षमता आपल्या भाषेत किती आहे? 20. पण आपल्या 1ला 3 म्हणत असतील तर आपल्या 20ला किती रे? 20 त्रिक 60 लिटर. जमलं का? कसं वाटतंय? फक्त काय आकडे टाकतोय, बाकी काहीच करत नाहीये. कुठं एक सण वगैरे घेत बसताय, फ्रॅक्शनचे कॅल्क्युलेशन करताय? हे किती सोपं आहे का नाही? बरोबर. चला आता एक पुढचा प्रश्न घेऊ आपण. हा एक कमेंट आली काल मला, सर काय सोपे सोपे प्रश्न घेताय, जरा अवघड प्रश्न घेऊन दाखवा 1 तासभर लेक्चर, मग मानलं तुम्हाला. आणि मला आजपर्यंत पोरं म्हणतात, सर किती अवघड घेताय तुम्ही, जरा सोप्यापासून सुरुवात करा, जरा खालनं जावं, आमचं गणित कच्चं आहे. मला ते आवडली कमेंट. त्याला वाटते मी सोपं शिकवते, तर मला आवडली कमेंट. ठीक आहे. तर त्यानं आधीचं माझं यूट्यूब बघितलं नसेल की 12ला पेपर झाल्यावर 12:25ला मी लाईव्ह असतोय, रेकॉर्डेड पण नाही, लाईव्ह येतो प्रत्येक पेपर नंतर. 5 वर्षाचा रेकॉर्ड आहे माझा 2020 पासूनचा हा. बरोबर. आता ते मे बी त्याला माहीत नसेल किंवा त्याला कोणतरी कमेंट करायला पाठवलं असेल, असं काय काय चालतं बाबा आजकाल. तर लक्ष द्या, हा आहे लेंदी अवघड प्रश्न. ओके. ते पोरगं बघत असेल तर त्यानं सांगावं मला आता. ओके. पहा, आपलीच पद्धत वापरायची, काहीही वेगळं करायचं नाही. एका वर्गातील एकूण विद्यार्थ्यांपैकी कुणाशी कंपॅरिझन केलंय? एकूण विद्यार्थ्यांशी, म्हणजे विद्यार्थी अजून करायचे किती? छेद. मग इथं छेद किती दिसतात मला? हा 5 आहे, हा 9 आहे, हा 4 आहे. तिघांचा गुणाकार 5 चोक 20 9 180. मग मी एकूण विद्यार्थी किती पकडणार? 180. इथनं गणित सुरू होतं माझं. आता 3/5 भाग मुली आहेत, यातल्या 3/5 भाग कोण आहेत रे? मुली. म्हणजे 180 पैकी 3/5 म्हणजे किती येणार? 5 त्रिक 15, 36 त्रिक 108. 108 कोण आहेत रे? गर्ल्स आहेत. मग 180 पैकी 108 गर्ल्स असतील तर 72 कोण असणार? बॉईज. 72 कोण असणार? बॉईज. पटलं. परत 2 मुली व 1/4 मुले गैरहजर असतील तर वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या किती भाग विद्यार्थी उपस्थित, म्हणजे हजर? मला एक सांग, मुलींपैकी 2 मुली गैरहजर आहेत, म्हणजे हजर किती आहेत रे? 2/9 मुली गैरहजर आहेत, म्हणजे हजर किती? 7/9. 9 पैकी 2 हजर तर 7 गैरहजर, गैरहजर तर 7 हजर. परत मुलांपैकी 1/4 गैरहजर आहेत तर हजर किती? 3/4. हजरच विचारले तर हजरचं काढू, म्हणजे 7/9 मुली हजर आहेत. मग 108चं 7/9 काढणार, किती येते? 12 9 अष्टोदर्शे 12 7 84. 84 मुली हजर आहेत. परत मुलं हजर किती आहेत? 3/4. 72चं 3/4 काढतो, किती येत रे? 18 चोक 72, 18 त्रिक 54. जमलं. मग एकूण हजर विद्यार्थी किती? 84 प्लस 54, 4 आणि 4 8, 8 आणि 5 13. त्यांनी भाग विचारलाय, भाग. टोटल विद्यार्थी किती आहेत? 180. बघा 23 न जातोय, 6 न जातोय, 23 सख्ख 38 असे आणि 30 सख्ख 180 असे. पाडेपाठ पाहिजे 30 पर्यंतचे. 23/30 केलं का? अवघड प्रश्न विदिन 40 सेकंड, काहीच लागत नाही. इथं जर तुम्ही एक्स वगैरे वापरलं तर बघ मग कसलं मोठं होईल ते, लय भयंकर मोठं होतंय. हे खूप सिंपल सांगितलंय.
छेद अजून केला 180, 3/5 मुली आहेत म्हणजे 108 मुली आहेत. 180 पैकी 108 मुली तर 72 बॉईज, 2/9 मुली गैरहजर होत्या. तर हजर किती होत्या? 7/9. 108चं 7/9 कसं काढायचं? 12 90 अष्टोदशे 12 7 84. परत 1/4 मुलं गैरहजर होती तर हजर किती? 3/4. 72चं 3/4. 18 चौक 72, 18 त्रिक 54. 84 अधिक 54. 138 विद्यार्थी हजर होते. कितीपैकी? 180 पैकी. 6 भाग घालवला. 6 2 12, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18, 6 0 0, 23/30. ऑप्शन नंबर 3. होता का अवघड? ठीक आहे. पुढचा एक प्रश्न बघा. आता हा प्रश्न मी सोडवणार आणि याच्यानंतरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आणि प्लीज उत्तर कमेंटमध्ये द्या. तेवढा तरी अभ्यास करा. खरं सांगतो, हे असं जेव्हा मी म्हणतो कमेंटमध्ये द्या तेवढं कष्ट घ्या. फक्त तुम्ही जर इथपर्यंत लेक्चर बघितलंय ना तर हा प्रश्न मी सोडवतोय, ह्याच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे मला. नीट एकदम व्यवस्थित लक्ष द्या. सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 2/5 मुली आहेत आणि यातील 2/3 मुलींनी गणितात 90%च्या वर गुण मिळवले. सर्व विद्यार्थ्यांच्या कंपॅरिझन विद्यार्थ्यांशी केलंय. किती अजून करणार? मनातल्या मनात म्हण लगेच. इथं छेद किती आहे? 5. इथं छेद किती आहे? 3. अजून किती करणार? 5 त्रिक 15. ठीक आहे. हे 15 विद्यार्थी, त्यापैकी 2/5 मुली आहेत. ह्याचं 2/5 मुली म्हणजे मुली किती? 5 त्रिक 15, 3 2 6. 6 गर्ल्स झाल्या. 15 पैकी 6 गर्ल्स असतील तर बॉईज किती येणार? 9 बॉईज झाले. परत यातील 2/3 मुलींनी गणितात 90%च्या वर गुण मिळवलेत. 90% गणिताचा भाग नाही, 90% म्हणजे हुशार आहेत असं समजा. ठीक आहे. मग 2/3 मुलींनी 90%च्या वर गुण मिळवलेत म्हणजे 6चं 2/3 किती येते? 3 2 6, 2 2 4. 4 मुलींनी 90%च्या वर गुण मिळवलेत. पण मुलींच्या भाषेत किती आहेत? त्या 36 मुलींनी 90%च्या वर गुण मिळवलेत. पण आपल्या भाषेत किती रे? 4च जणांनी 90%च्या वर गुण मिळवलेत. म्हणजे आपल्या 4ला किती म्हणतायत ते? 36. तर आपल्या 1ला किती म्हणणार? 4 न भागायचं. 4 9 36. म्हणजे आपल्या 1ला कितीची किंमत करतायत? 9ची. मग बघा, तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या. मुली नसलेले विद्यार्थी म्हणजे काय? मुलं, बॉईज. बॉईज किती आहेत रे? 9. कोणाच्या भाषेत? आपल्या. पण आपल्या 1ला काय म्हणतायत ते? 9 म्हणतायत. आपल्या 1ला 9 म्हणत असतील तर आपल्या 9ला किती? 9 9 81. म्हणजे मुली नसलेले विद्यार्थी म्हणजे बॉईज किती आहेत वर्गात? 81. ऑप्शन नंबर 2. कसं वाटतंय? केवढं लिहितोय आपण? केवढं लिहितोय बघा फक्त. समजलं? जर आता हे सगळे प्रश्न व्यवस्थित समजले असतील तर पुढच्या प्रश्नाचं उत्तर तू मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. काय पुढचा प्रश्न? डिट्टो सेम प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या गटातील 3/5 मुली आहेत. यातील 1/3 मुलींनी इंग्रजीमध्ये 75%च्या वर गुण मिळवले. जर 15 मुलींनी इंग्रजीमध्ये 75%च्या वर गुण मिळवले तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांच्या 75% म्हणजे काय? फक्त हुशारीचं लक्षण. त्याचा गणितातला काय संबंध आहे का? नाही. समजलं सगळ्यांना? तर याचं उत्तर मला कमेंटमध्ये तुम्ही द्यायचं आहे. व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उत्तर द्या. ठीक आहे. हे अशाच पद्धतीनं जर तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल तर ही आपली अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2026ची संपूर्ण बॅच आहे. एज्युकल्चर ॲपवर ही तुम्ही घेऊ शकता. मी सरळ सांगितलंय, कन्सेप्ट आणि PYQ ह्या दोन्ही गोष्टी आपण कव्हर करतो. प्रत्येक टॉपिकच्या आधी तासभर कन्सेप्ट असते. त्याच्यानंतर 2009 ते 2026 पर्यंतच्या PYQचं आपण वर्गातच एक्सप्लेनेशन घेतो. याचे 2 वर्कबुक आहेत आपले की जे तो मॅथ्सचं आणि रिझनिंगचं ते दोन्ही घेऊ शकता. त्यात सगळे प्रश्न अवेलेबल आहेत तर ते घेऊ शकता तुम्ही. आणि हे सगळे प्रश्न वर्गात एकाच वेळी घेणारे आपलं एकमेव हाचा क्लास आहे. ही एकमेव अशी ती बॅच आहे. त्यामुळं ज्यांनी नवीन सुरुवात केलेली आहे, ज्यांना गणिताचा ग पासून शिकायचं असेल त्यांच्यासाठीच ही बॅच आहे. तुम्ही एज्युकल्चर ॲपवर जा, तिथं स्टार्टलाच तुम्हाला ही बॅच दिसेल. संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2026 सालात होणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी तुम्ही ही बॅच घेऊ शकता. आणि तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला तर इथं माझा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आणि जर त्यांच्या बॅचेस घेऊन झाल्या असतील, इतर शिक्षकांकडून शिकून झाला असेल आणि स्वतःला टेस्ट करायचं असेल तर ही माझी परीक्षण 1 टॉपिक वाईज टेस्ट सिरीजची बॅच आहे. 30 × 20 असे एकूण 600 प्रश्न आहेत. ही माझी परीक्षण 2 मिक्स टेस्ट सिरीज आहे. थोड्याशा अवघड प्रकारचे प्रश्न आहेत. 15 टेस्ट आणि 20 प्रश्न असे 300 प्रश्न. अशा 900 प्रश्नांच्या तयारीसाठी परीक्षण 1 आणि परीक्षण 2 ह्या दोन्ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्रामवर या फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला बॅचमध्ये घ्यावं लागेल फक्त. ठीक आहे.
तर या दोन्ही टेस्ट आहेत, दोन्ही टेस्टमधून तुम्ही सराव करू शकता. @परीक्षण1 @परीक्षण2 असं टेलिग्रामवर टाकलं की तुम्हाला या दोन्ही टेस्ट सिरीज मिळून जातील. आणि सगळ्यात सिंपल, एवढं शोधायचं नसेल तर अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर नुसतं काही सर्च करा, तुम्हाला तिथं सगळं व्यवस्थित मिळून जातं, अभिषेक सीसॅट. ठीक आहे. तर तुम्हाला काही डाऊट असतील, काही सजेशन असतील, काही चांगलं बोलायचं असेल, कमेंट सेक्शन इज युअर्स. तुम्ही काही तिथे टाईप करू शकता. मी चांगली वाईट कुठलीच कमेंट डिलीट करत नाही, त्याच्यावर मी सौम्यपणेच रिप्लाय देतो. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आत्ता या लेक्चर्स पुरता आपण इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.